ते विजय सत्याचा होऊन प्रकटते, उजळून टाकते दाही दिशा, अन मग चैतन्य चोहीकडे पसरते. आज या सभामंडपी असेच चैतन्य निर्माण व्हावे, मांगल्य नांदावे म्हणून मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आज या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी. उत्साहाच्या रांगोळीने सजले अंगण, जेव्हा स्पर्श झाला तुझ्या वातीला, प्रसन्नता पसरली तुझ्या तेजाने, अन लाली शोभेची चढली सभा मंडपाला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन होत आहे. गुणीजनांचे चाहते, समाज सुधारक, कर्मवीरांना व लक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न होत आहे. समयीच्या उजळल्या वाती, मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित झाल्या ज्ञानज्योती. समयीच्या उजळल्या वाती, मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित झाल्या ज्ञानज्योती. ज्ञानाची अखंड ज्योत ज्यांनी तेवत ठेवली, छोट्याशा बीजापासून बनलेला एक अवाढव्य वटवृक्ष, ज्याच्या सावलीत करोडो वृक्ष उमलले, फळले, फुलले आणि त्याच मार्गाने पुढे चालले. ज्ञानाची गंगोत्री ज्यांनी घराघरात पोहोचविली, असे हे शिक्षण भागीरथी महापुरुष कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी असणाऱ्या सौ लक्ष्मी वहिनी या दोहोंच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन होत आहे. रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे, मोह नभाला पडतो आहे. ज्ञानामृताचा तपस्वी तेजसूर्य, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, त्याचप्रमाणे लक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेचे पूजन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेले आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी आणि त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मी वहिनी यांच्या अपार मेहनतीतून, कष्टातून, घामांच्या धारातून, लाख संकटे झेलून, प्रसंगी अंगावरचे सौभाग्याचे दागिने गहाण ठेवून, निव्वळ दीनदलितांनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे या एकाच ध्यासापायी अखंड हाल अपेष्टा सहन करून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी आयुष्यभर अमाप कष्ट केले.